मुंबईची होते दिल्ली. मुंबईतील वाढत्या प्रदूषणाने चिंता. वर्षभरात अवघे 55 दिवस हवा शुद्ध. धुरकं इतकं की उंच इमारती दिसेनाशा झाल्यात. धूळ इतकी की मास्क वापरण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. ही परिस्थिती राजधानी दिल्लीची नव्हे तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची होताना दिसते. मुंबईतील काही ठिकाणं सध्या अशी आहेत की जिथं प्रवास करायचा म्हटलं की धुळीच्या वादळातून प्रवास करतोय की काय असं वाटतं. कारण मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी सुरू असलेली इमारतीची बांधकामं, मेट्रो, बुलेट ट्रेन, रस्ते आणि इतर कामांमुळे शहराचं वातावरण बिघडत चाललंय. आता हे आकडेवारीत सांगायचं झालं तर ते प्रकरण किती गंभीर होत चाललंय याची जाणीव करून देणारं ठरेल. 2025 या वर्षात मुंबईकरांना फक्त 55 दिवस शुद्ध हवा मिळाली असल्याचं समोर आलंय. मुंबईत नेमकं किती दिवस चांगलं वातावरण होतं आणि किती दिवस वाईट याचा अभ्यास केला गेला. त्यानुसार 6 श्रेणी तयार करण्यात आल्या, ज्यात चांगल्या वातावरणासह समाधानकारक, मध्यम, गंभीर, खराब आणि अत्यंत खराब या श्रेणींचा समावेश आहे. या आकडेवारीनुसार मुंबईमध्ये 2024 साली 82 दिवस मुंबईकरांना चांगलं वातावरण म्हणजे शुद्ध हवा मिळाली, तर 2025 मध्ये फक्त 55 दिवस शुद्ध हवा मिळाली असल्याचं नोंदवलं गेलंय. गेल्या वर्षाच्या तुलनेत सविस्तर आकडेवारी पाहायला गेलं तर 2024 मध्ये 82 दिवस चांगलं, 134 दिवस समाधानकारक, 148 दिवस मध्यम आणि 2 दिवस अत्यंत वाईट वातावरण होतं. 2025 मध्ये आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार 55 दिवस चांगली, 161 दिवस समाधानकारक, 112 दिवस मध्यम आणि 1 दिवस वाईट हवेची नोंद झाली आहे. ज्यात वर्ष संपण्यासाठी आणखी 3 आठवड्यांचा काळ शिल्लक आहे, ज्यात प्रदूषण वाढण्याची चिन्ह आहेत. मुंबईत सर्वाधिक वाईट हवा आढळणारं ठिकाण जर पाहायचं झालं तर त्यामध्ये वांद्रे कुर्ला संकुल अर्थात बीकेसीचा समावेश आहे. कॉर्पोरेट हब असल्यानं वाहनांची प्रचंड संख्या, बुलेट ट्रेनसाठीचं खोदकाम, मेट्रोचं सुरू असलेलं काम यामुळे या परिसरामध्ये हवेत धुलीकणांचं प्रमाण अधिक आहे. जर तुम्ही या परिसरात येत असाल तर याची प्रचिती तुम्हालाही कदाचित आलीच असेल. बीकेसी नंतर देवनार, माझगाव, वरळी या परिसरातील हवेत प्रदूषणाची पातळी अधिक आढळून आली आहे. मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणावरती विकास कामं सुरू आहेत, ज्याचा हवेतील वाढत्या प्रदूषणातही हातभार आहे हे नाकारता येऊच शकत नाही. ज्या अर्थी शहर पायाभूत सुविधांच्या बाबतीत झपाट्यानं वाढतंय असं आपण म्हणतोय, त्याचवेळी शहराच्या प्रदूषणाच्या समस्येतही पर्यायानं वाढ होताना दिसतंय याचा विचार करणं जास्त महत्वाचं आहे. नाहीतर मुंबईची दिल्ली व्हायला जास्त वेळ लागणार नाही आणि प्रदूषणानं एकदा का सर्व आपल्या कवेत घेतलं तर हळूहळू दिल्लीसारखेच कठोर निर्बंध लादण्याची गरज ही मुंबईतही निर्माण होईल, ज्यात फक्त तात्पुरत्या उपाययोजना ठरू शकतील. श्वसनाचे आजार वाढतील. मग ज्या मुंबईकरांसाठी हे विकास प्रकल्प होत आहेत त्यांचं आरोग्य दिवसेंदिवस धोक्यात येत असेल तर विकास खरंच कितपत फायदेशीर ठरला असा उहापोह करण्याची वेळ भविष्यात येईल. मुंबईतील या वाढत्या प्रदूषणावरती तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा. मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुक, इन्स्टा पेज फॉलो करा. धन्यवाद.